एकादश स्कंद. देवर्षी नारदांकडून वसुदेवास उपदेश. अध्याय 2. देवर्षी नारदांना द्वारकेत श्रीकृष्णासमवेत राहणे फार प्रिय होते. या ठिकाणी दक्षाच्या शापाचा परिणाम होत नसे. एकदा देवर्षी नारद वसुदेवांकडे आले होते. वसुदेवांनी त्यांचा यथायोग्य सत्कार करून त्यांची पाद्यपूजा केली. नंतर वसुदेव त्यांना म्हणाले, सुव्रत, मला असा उपदेश करावा ज्याच्या योगाने मी जन्म मृत्यूरूप या भयावह संसारातून मुक्त होईल. देवर्षी नारद वसुदेवांचा हा प्रश्न ऐकून भगवंताच्या अचिंत्य अनंत कल्याणमय गुणाच्या स्मरणाने तन्मय होऊन गेले आणि प्रेममय आनंदात वसुदेवास म्हणाले, हे यदुवंश शिरोमणी, भागवत धर्म अशी एक वस्तू आहे ज्यास कानांनी ऐकण्याने, वाणीने उच्चारण करण्याने, चित्ताने स्मरण करण्याने, हृदयाने स्वीकार करण्याने अथवा या धर्माचे पालन करीत असलेल्यांचे अनुमोदन करण्याने सुद्धा मनुष्य त्याच क्षणी पवित्र होतो. वसुदेव, तुम्ही परम कल्याण स्वरूप माझे आराध्य दैवत भगवान नारायणाची मला स्मृती करून दिली. देवर्षी पुढे म्हणाले, वसुदेव, भगवंताचे अंशावतार असलेल्या ऋषभदेवांना 100 पुत्र होते. त्यापैकी 9 संन्यासी झाले होते. त्यांनी आत्मविद्या प्राप्त करण्यासाठी अथक परिश्रम करून नैपुण्य प्राप्त केले होते. त्या 9 योगेश्वरांची नावे अशी होती: कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन. एकदा विदेहराज महात्मा निमी मोठ्या मोठ्या ऋषीमुनींना जमवून एक महान यज्ञ करीत होते. हे 9 योगेश्वर स्वच्छंदपणे विचरण करीत असताना श्री निमी महाराजांचे यज्ञ मंडपी येऊन पोचले. हे 9 योगेश्वर भगवंतांचे परम प्रेमी भक्त आणि सूर्यासमान तेजस्वी होते. त्यांना आलेले पाहताच महाराज निमी आणि सर्व ब्राह्मण उठून उभे राहिले. महाराजांनी त्या 9 योगेश्वरांचा यथायोग्य सत्कार करून त्यांना स्थान प्रदान केले. ते स्थानापन्न झाल्यानंतर निमीने अति नम्र भावाने प्रश्न केला, हे महात्मन, मनुष्यांचे जीवन क्षणभंगूर असताना परम कल्याणाचे स्वरूप काय आहे आणि याचे साधन काय आहे ते मला सांगावे. त्या 9 योगेश्वरांपैकी कवींनी सांगितले, राजन, भक्तांच्या हृदयातून कधीही दूर न होणाऱ्या अच्युत भगवंताच्या चरणांची नित्य निरंतर सेवा उपासना हाच या विश्वात परम कल्याणकारी, अत्यंतिक क्षेमदायक आणि सर्वथा भयशून्य असा मार्ग आहे. या उपासनेचे अनुष्ठान केले असता देह, गेह आणि तुच्छ पदार्थातील आपली आसक्ती पूर्णपणे नष्ट होते. कवी पुढे म्हणाले, राजन, भागवत धर्माचे पालन करणारा मनुष्य विघ्नांनी पीडित होत नाही. भागवत धर्माचे पालन करणाऱ्यासाठी असा कोणताही नियम नाही की त्याने कोणत्या तरी विशेष प्रकारचे कर्म करावे. साधक शरीराने, वाणीने, मनाने, इंद्रियांनी, बुद्धीने, अहंकाराने जे काही कर्म करतो ते सर्व परमपुरुष नारायणासाठीच करावयाचे आणि ते सर्व याच भावाने भगवंतास समर्पण करावयाचे. हाच भागवत धर्म अत्यंतिक कल्याणाचा सोपान आहे. या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळाल्यानंतर महाराज निमींनी दुसरा प्रश्न विचारला, योगीश्वर, आता कृपा करून मला भगवत भक्तांची लक्षणे सांगावीत. त्यांचा काय धर्म असतो, त्यांचा स्वभाव कसा असतो आणि तो अन्य मनुष्यांची कसा व्यवहार करतो, कोणत्या लक्षणाने तो भगवंतास प्रिय होतो. या प्रश्नाचे उत्तर दुसरे योगीश्वर हरी यांनी दिले. ते म्हणाले, राजन, आत्मस्वरूप भगवंत समस्त प्राणीमात्रांमध्ये आत्मरूपाने, नियंता रूपाने स्थित आहे. जो कोठेही न्यून आणि अधिक न पाहता सर्वत्र परिपूर्ण भगवंत सत्तेसच पाहतो आणि त्याचबरोबर समस्त प्राणी आणि पदार्थ आत्मस्वरूप भगवंतामध्येच आधेय रूपाने अथवा अध्यस्त रूपाने स्थित आहेत, अर्थात वास्तवात भगवत स्वरूपच आहेत असा ज्याचा अनुभव असतो, अशी ज्याची सिद्ध दृष्टी असते, त्यास भगवंताचा परमप्रेमी उत्तम भक्त समजावे. जो भगवंताशी प्रेम, त्याच्या भक्तांशी मित्रता, दुःखी अज्ञानी लोकांवर कृपा आणि भगवंताशी द्वेष करणाऱ्याची उपेक्षा करतो, तो मध्यम कोटीचा भक्त समजावा. जो भगवंताच्या मूर्तीची पूजा अर्चा श्रद्धाभावाने करतो, परंतु भगवंताच्या
भक्त अथवा अन्य लोकांची विशेष सेवा शुश्रूषा करीत नाही, तो साधारण श्रेणीचा भक्त समजावा. जो इंद्रियद्वारा शब्द, रूप आदी विषयांना ग्रहण करतो, परंतु आपल्या इच्छेविरुद्ध विषयांचा द्वेष करीत नाही, अनुकूल विषयांच्या प्राप्तीने हर्षित होत नाही आणि अशी ज्याची धारणा असते की ही सारी भगवंताचीच माया आहे, तो उत्तम भगवत भक्त असतो. राजा निमीने पुढे विचारले, योगीश्वरांनो, मी मायेचे स्वरूप जाणू इच्छितो, कृपया मला कथन करावे. या प्रश्नाचे उत्तर तिसरे योगीश्वर अंतरिक्ष यांनी दिले. ते म्हणाले, राजन, आदिपुरुष परमात्मा ज्या शक्तीने संपूर्ण भूत प्राणियांचे कारण बनतात, त्यांचे विषय, भोग आणि मोक्षाच्या सिद्धीसाठी अथवा त्यांच्या उपासकांना उत्कृष्ट सिद्धी प्राप्त होण्यासाठी पंचमहाभूतद्वारा नाना प्रकारचे देव, मनुष्य आदी शरीरांची निर्मिती करतात, त्यालाच माया असे म्हणतात. पंचभूतांनी युक्त अशा शरीरात अंतर्यामीच्या रूपाने परमात्मा प्रवेश करतो. या शरीरालाच आत्मा मानणे आणि त्यात आसक्त होणे ही एक भगवंताची मायाच आहे. अशी अनेक मायेची उदाहरणे योगीश्वर अंतरिक्षाने सांगितली. राजा निमीने त्या योगेश्वराला म्हटले, महर्षी, जे लोक मनाला वश करू शकत नाहीत आणि जे लोक शरीर आदी मध्ये आत्मबुद्धी ठेवतात, ते या मायेस कशा प्रकारे पार करून जाऊ शकतात. चौथे योगीश्वर प्रबुद्ध म्हणाले, राजन, संसारात बांधला गेलेला मनुष्य सुखप्राप्ती आणि दुःख निवृत्तीसाठी मोठी मोठे कर्मे करतो, परंतु त्या कर्मामुळे विपरीतच फळ मिळते. तो सुखाऐवजी दुःखच प्राप्त करतो. एका संपत्तीचीच गोष्ट घेतली तरी गरजेपेक्षा खूप अधिक संपत्ती दुःखालाच कारणीभूत होते. याच प्रकारे घर, पुत्र, स्वजन, संबंधी, पशुधन आदी वस्तू अनित्य आणि नाशवंत आहेत. यांच्यामुळे सुखशांती मिळू शकत नाही. यासाठी जो परम कल्याणाचा जिज्ञासू असेल त्याने गुरुदेवांची शरण घ्यावी. गुरुदेव शब्दब्रह्म वेदांचे पारदर्शी विद्वान आणि परब्रह्मात परिनिष्ठित ज्ञानी सुद्धा असावेत, ज्यामुळे ते आपल्या अनुभवाच्या गोष्टींचे ज्ञान आपल्या शिष्यांना देऊ शकतील. त्यांचे चित्त शांत असावे. व्यवहार आणि प्रपंचात विशेष प्रवृत्ती नसावी. शिष्याने आपल्या गुरूंना आपले परम प्रियतम आत्मा आणि इष्टदेव मानून त्यांची निष्कपट भावाने सेवा करावी. अशा प्रकारे जो भागवत धर्माची शिकवण ग्रहण करतो त्याला भगवंताद्वारे प्रेमाभक्तीची प्राप्ती होते आणि तो नारायण परायण होऊन त्याच्या मायेस सहजच पार करून जातो. निमी राजाने पुढचा प्रश्न विचारला, महर्षी, तुम्ही परमात्म्याचे सत्य स्वरूप जाणणारे आहात. यासाठी कृपया मला जो परब्रह्म परमात्मा नारायण नावाने वर्णिला जातो त्याचे स्वरूप काय आहे ते सांगावे. या प्रश्नाचे उत्तर पिप्पलायन नावाच्या 5व्या योगीश्वरांनी दिले. ते म्हणाले, राजन, जो या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचा निमित्त कारण आणि उपादान कारण दोन्ही आहे, जो निर्माण करणाराही आहे आणि निर्माण होणाराही आहे, परंतु स्वतः कारण रहित आहे, जो स्वप्न, जागृती, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये त्यांच्या साक्षी रूपाने विद्यमान असतो आणि समाधी अवस्थेत सुद्धा जसाच्या तसाच एकरस असतो, ज्याच्या सत्तेनेच सत्तावान होऊन शरीर, इंद्रिये, प्राण आणि अंतःकरण आपापले कार्य करण्यास समर्थ होतात. त्याच परम वस्तूस आपण नारायण समजावे. तो ब्रह्मस्वरूप आत्मा कधी जन्म घेत नाही अथवा कधी मरत नाही. तो वाढतही नाही अथवा घटतही नाही. सर्व परिवर्तनशील पदार्थांचा तो साक्षी आहे. यानंतर राजा निमीने योगीश्वरांना कर्मयोगाचा उपदेश करण्याची विनंती केली. या प्रश्नाचे उत्तर 6वे योगीश्वर आविर्होत्र यांनी दिले. ते म्हणाले, राजन, कर्म म्हणजे शास्त्रविहित, अकर्म म्हणजे निषिद्ध आणि विकर्म म्हणजे विहित कर्माचे उल्लंघन हे तिन्ही वेदांच्या द्वारा जाणले जाऊ शकतात. वेद अपौरुषेय आहेत, ईश्वररूप आहेत, त्यामुळे त्यांच्या तात्पर्याचा निश्चय करणे कठीण आहे. फलाची आशा सोडून आणि ते विश्वात्म भगवंताला अर्पण करून जो वेदोक्त कर्मांचेच अनुष्ठान करतो त्याला कर्माच्या निवृत्तीने प्राप्त होणारी ज्ञानसिद्धी मिळते. वेदांमध्ये स्वर्ग प्राप्ती आदींचे जे वर्णन आले आहे ते केवळ कर्म करण्यात
रुची प्राप्त व्हावी यासाठी आहे. ज्या पुरुषाला वाटते की शीघ्र ब्रह्मस्वरूप आत्म्याची गाठ उकलली जावी त्याने वैदिक आणि तांत्रिक दोन्ही पद्धतीने भगवंतांची आराधना करावी. यानंतर राजा निमीने भगवंतांच्या अवतारांचे त्यांच्या लीलांचे वर्णन करून सांगण्याची विनंती केली. यावेळी 7वे योगीश्वर द्रुमिल यांनी आपल्या मधुर वाणीने विवरण केले. ते म्हणाले, राजन, भगवंतांचा पहिला अवतार आदिदेव नारायण या रूपात झाला. त्यांना पुरुष या नावाने संबोधले आहे. प्रजापती दक्षाची कन्या मूर्ती ही धर्माची पत्नी होती. तिच्या पोटी नर आणि नारायण या रूपात भगवंताने दुसरा अवतार घेतला. भगवान विष्णूंनी आपल्या स्वरूपात एकरस स्थित राहून संपूर्ण जगताच्या कल्याणासाठी अनेक कलावतार घेतले. ते होते हंस, दत्तात्रेय, सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार आणि वृषभदेव. भगवंतांनी हैग्रीव अवतार घेऊन मधुकैटभ नावाच्या असुराचा संहार केला. हैग्रीव नावाच्या असुराने चोरलेल्या वेदांना ब्रह्मदेवांच्या स्वाधीन केले. प्रलयाच्या वेळी मत्स्यावतार घेऊन मनु, सत्यव्रत, पृथ्वी, औषधी, धान्यादीचे रक्षण केले. वराह अवतार घेऊन पृथ्वीला रसातळापासून वर काढले आणि हिरण्याक्षाचा उद्धार केला. याच भगवंतांनी कूर्मावतार घेऊन अमृत मंथनाचे कार्य संपन्न केले. भगवान विष्णूंनी हरी अवतार घेऊन शरणागत आणि आर्त भक्त गजेंद्राची मगरीपासून सुटका केली. हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी भगवंतांनी नरसिंहाचा अवतार घेतला. वामन अवतार घेऊन बळीराजाकडून पृथ्वी दानामध्ये घेऊन त्याला सुतल लोकात पाठविले आणि स्वर्गीचे राज्य पुनरुपी इंद्रास मिळवून दिले. परशुरामाचा अवतार घेऊन पृथ्वीस 21 वेळा क्षत्रियहीन करून टाकले. तसेच हैहव वंशाचा संपूर्ण नाश करून टाकला. याच भगवंतांनी श्रीरामाचा अवतार घेऊन रावणाचा वध केला. अजन्मा असूनही पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी यदुवंशात श्रीकृष्णाच्या रूपात त्यांनी अवतार घेतला. अशा प्रकारे योगीश्वराने भगवंताच्या अवतारांचे वर्णन केले. राजा निमीने 8वा प्रश्न विचारला, महर्षी, मला कृपा करून सांगा की ज्यांची कामना पूर्ण झाली नाही, लौकिक परलौकिक भोगांची लालसा मिटली नाही आणि ज्यांचे मन आणि इंद्रिये वश झाले नाहीत, अशा लोकांची गती काय होते? 8वे योगीश्वर चमस यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले. ते म्हणाले, राजन, भगवान स्वतःच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णाचे निर्माते आहेत. तसेच त्यांच्यापासूनच 4 आश्रम, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम यांची निर्मिती झाली. यासाठी या वर्णात आणि आश्रमात असलेल्या मनुष्यांनी भगवंतांचे भजन पूजन नाही केले तर ते नीच योनीस प्राप्त होतात. राजा निमीने 9वा प्रश्न विचारला, योगीश्वर, मला कृपा करून हे सांगा की भगवान कोणत्या वेळी कोणत्या रंगाचा कोणता आकार स्वीकार करतात? मनुष्याने कोणत्या नावाने विधीने त्यांचे पूजन करावे? आता करभाजन नावाच्या योगीश्वरांनी राजाचे समाधान केले. ते म्हणाले, राजन, 4 युगे आहेत. ते असे: सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुग. या युगांमध्ये भगवंतांची अनेक रूपे, रंग आणि नावे असतात आणि विभिन्न विधीने त्यांची पूजा अर्चा केली जाते. सत्ययुगात भगवंताच्या विग्रहाचा रंग असतो श्वेत. त्यांच्या 4 भुजा आणि माथ्यावर जटा असतात. त्यांनी वल्कले धारण केलेली असतात. काळ्या मृगाचे चर्म, यज्ञोपवीत, रुद्राक्षाची माला, दंड, कमंडलू धारण केलेले असते. सत्ययुगाची माणसे अत्यंत शांत, परस्परात प्रेमभाव असलेले, सर्वांचे हितेशी आणि समदर्शी होते. ते इंद्रिय आणि मनास आपल्या ताब्यात ठेवून ध्यानरूप तपस्येद्वारा भगवंताची आराधना करीत. हे लोक हंस, सुपर्ण, धर्म, योगेश्वर, ईश्वर आदी नावांनी भगवंतांच्या गुणलीलांचे गायन करीत असत. त्रेतायुगात भगवंतांच्या श्रीविग्रहाचा रंग लाल होता. त्यांना 4 भुजा आणि कटिभागात 3 मेखला होत्या. त्यांचे केस सुंदर असून ते वेद प्रतिपादित यज्ञाच्या रूपात राहून स्कृक, स्त्रुवा आदी यज्ञ पात्र धारण करीत असत. त्यांना धर्मात अत्यंत निष्ठा असे. त्रेतायुगात लोक विष्णू, यज्ञ, सर्वदेव, उरुक्रम, जयंत आदी नावाने त्यांचे गुणगान करीत. द्वापार युगात भगवंतांच्या विग्रहाचा रंग सावळा होता. ते पितांबर परिधान केलेले, शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले असत. त्यांचे वक्षस्थळ स्त्रीवत्स चिन्हाने सुशोभित होते. गळ्यात कौस्तुभमणी आणि वैजंतीमाला भगवंतांच्या मूळच्या सौंदर्यात अजून भर घालीत असे. त्या काळी लोक भगवंतांची वैदिक आणि तांत्रिक पद्धतीने आराधना करीत.
कलियुगात भगवंतांच्या श्री विग्रहाचा रंग काळा असतो. ज्याप्रमाणे नीलम मण्यातून उज्ज्वल कांतीधारा निघते, तशीच त्यांच्या अंगाची छटा सुद्धा उज्ज्वल असते. ते हृदय आदी अंग, कौस्तुभ आदी उपांग, सुदर्शन आदी अस्त्र आणि सुनंद आदी पार्षद यांनी संयुक्त असतात. कलियुगात श्रेष्ठ बुद्धिसंपन्न लोक यज्ञाद्वारे त्यांची आराधना करतात. या युगात केवळ नामसंकीर्तनाने समस्त स्वार्थ आणि परमार्थाची प्राप्ती होते.